नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जी.के. 2 फॉर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये. तर मुख्यमंत्री योजना दूत भरतीच्या संदर्भात एक तर आपण पाहणार आहोत अपडेट आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जॉइनिंगचा मेसेज आला का? तर सर्वात प्रथम अपडेट सांगून देतो. या ठिकाणी पहा 2 ऑक्टोबर 2024 पर्यंतची डेट यांनी वाढवलेली होती अप्लाय करण्यासाठी. 2 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे आजपर्यंतच तुम्ही अप्लाय करू शकत होते. पण फक्त 12 एएम पर्यंत 12 एएमच्या नंतर अप्लाय करता येणार नाही. काही जण प्रयत्न करतील 12च्या नंतर, पण त्यांचं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी होणार नाही. म्हणूनच 2 तारीख शेवटची आहे आणि 12 वाजेपर्यंतच तुम्ही अप्लाय करू शकत होते. तर पहा मित्रांनो 2 तारीख जरी करण्यात आली तरी 12च्या नंतर तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. तर ही आहे महत्त्वाची अपडेट. अगोदर 30 तारीख होती, त्यावरून 2 तारीख त्यांनी केली. दुसरं महत्त्वाचं म्हणजे पहा, या ठिकाणी आपल्याला बऱ्याच जणांच्या कमेंट्स आलेल्या आहेत, की आम्हाला सिलेक्शनचा मेसेज आला, आता पुढे काय करावं? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, विकास साळवे यांनी कमेंट केलेली आहे, "सर मला सिलेक्शनचा मेसेज आला आहे, पण मला तिथं जॉइन करायचं आहे. मग मला तिथं जॉइन करायचं नाही." नाही सांगितलं यांनी. तर माझं दुसरीकडे जॉइनिंग होईल का? तर पहा मित्रांनो, सिलेक्शनचा मेसेज येणं किंवा तुमची निवड होणं आणि तुम्ही जॉइन करणं ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक म्हणजे तुम्हाला सिलेक्शनचा मेसेज येतो आणि दुसरं म्हणजे तुम्हाला जॉइन व्हावं लागतं. तर जॉइन होणे म्हणजे काय? त्यांचा कॉन्ट्रॅक्ट स्वीकारणे. तर कॉन्ट्रॅक्टचं ऑफर तुम्हाला येणे आणि कॉन्ट्रॅक्ट तुम्ही स्वीकारणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून एकाकडे जर तुम्ही जॉइन झाले, तर दुसरा मे बी तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भेटू शकत नाही. पण जर तुम्ही एकाकडे जॉइन झाले नाही, तर नक्कीच तुम्हाला दुसरा कॉन्ट्रॅक्ट हा मिळू शकतो. तुम्हाला हवेल त्या ठिकाणी तुम्ही जॉइन होऊ शकता. त्यामुळे हा प्रश्न तुमचा आहे, कुठे जॉइन व्हायचं, कुठे जॉइन नाही व्हायचं. ऑफर करण्याचा प्रश्न त्यांचा आहे, की तुम्हाला ऑफर येते की नाही येत. ऑफर करणं त्यांचं काम आहे, पण जॉइन होणं हे तुमचं काम आहे. जॉइन व्हायचं असेल तर व्हा, नसेल व्हायचं तर दुसऱ्याची वाट पाहावी लागेल तुम्हाला दुसऱ्या ऑफरची आणि त्या ठिकाणी सुद्धा देखील तुम्ही कॉन्ट्रॅक्ट त्यांचा ॲक्सेप्ट करू शकता. आता महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काही जण सांगताय, या ठिकाणी पहा आणखी काही कमेंट्स आहेत. यापूर्वी आपण जे व्हिडिओ बनवले त्याच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कमेंट दिसतील. पांडुरंग पाटील असे म्हणतात, की कोल्हापूर निवड झाली आहे, तालुका गगनबावडा. इथे विशाल गुरव देखील म्हणतात, की सर माझी योजनादूत म्हणून निवड झाली आहे, पण पुढील प्रोसेस काय आहे? तर पहा, आता पुढील ज्या सूचना आहेत, तुमची निवड जर झालेली असेल, तर पुढील सूचना तुम्हाला माहिती अधिकाऱ्याद्वारे आता प्राप्त होतीलच. जे काही तुमच्या गाईडलाईन्स असतील, जे काही तुमची कामं आहेत, ती तर तुम्हाला डायरेक्ट माहिती आहे. मेन काम कोणतं आहे, की शासनाद्वारे योजना तुमच्यापर्यंत येतील. जे अधिकारी त्या ठिकाणी नेमून दिलेले आहेत, ते तुम्हाला माहिती पुरवतील आणि ती माहिती तुम्हाला जनतेपर्यंत पोहोचवायची आहे. तर हे झालं एक तुमचं मेन काम. पण ते कशाच्या माध्यमातून करायचं आहे? वेबसाईटच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, कोणतं ॲप्लिकेशन आहे, कुठे त्यावर अपडेट करावं लागणार आहे, कुठे तुम्हाला अटेंडन्स लावावी लागणार आहे, पंच इन, पंच आउट तुमचं काय आहे, डेलीची जी रिपोर्ट आहे ती तुम्हाला कशी सादर करावी लागणार आहे. तर या संदर्भात अजून कोणत्याही सूचना आलेल्या नाहीत किंवा तुमचं ट्रेनिंगही काही दिवसाचं घेतल्या जाऊ शकते. एक तुम्हाला गाईडलाईन्स दिल्या जातील किंवा 1-2 दिवसाचं तुमचं ट्रेनिंग सुद्धा आयोजित केलं जाऊ शकते, की कशा पद्धतीने तुम्हाला काम करायचं आहे आणि कशा पद्धतीने रिपोर्ट करायचा आहे. त्यानंतर पहा मित्रांनो आणखी काही कमेंट्स आहेत, की सागर कोटांगळे म्हणतात, की "सर मला योजना अंतर्गत कॉन्ट्रॅक्ट रूट मिळालेला आहे व मी त्याला ॲक्सेप्ट केलेला आहे. मला 1/10/2024 ला जॉइन म्हणून कॉन्ट्रॅक्ट नोटवर दिलेला आहे. तरी पण मला अजून जॉइनिंग लेटर मिळाले नाही. तर काय करावे?" तर या ठिकाणी पहा मित्रांनो, पुढील प्रोसेस तुम्हाला सर्व त्या अधिकाऱ्यांच्याद्वारेच प्राप्त होणार आहे. इथे वेबसाईटवर जा, तुमचं लॉगिन करा आणि लॉगिन सेक्शनमध्येच तुम्ही पाहू शकता, की तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट आलेला आहे, तो ॲक्सेप्ट करायचा आहे. त्या ठिकाणी तुम्हाला बँकची माहिती भरायची आहे आणि संपूर्ण डिटेल तुम्हाला द्यायची आहे. ते तुमच्यापर्यंत संपर्क साधतील. आणि महत्त्वाची बाब अशी, की काही जणांचे असे देखील या ठिकाणी बऱ्याच कमेंट्स आहेत, म्हणजे जवळपास 99% लोकांची हीच कमेंट आहे, की आम्हाला मेसेज आलेला नाही किंवा कॉन्ट्रॅक्ट आलेला नाही. फक्त 1%च लोक असे आहेत, की जे म्हणतात आम्हाला मेसेज आला, आमची निवड झाली, आता पुढील प्रोसेस काय? तर पहा मित्रांनो, आणखी 99% लोक असे आहेत, की ज्यांना मेसेज आलेला नाही किंवा त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये अजून काहीही दिसलेलं नाही. त्याचं महत्त्वाचं कारण हेही असू शकते, की जी अप्लाय करण्याची डेट होती ती 2 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली होती आणि त्यामुळे कदाचित संपूर्ण ॲप्लिकेशनची डेट संपल्यानंतरच सर्वांना जॉइनिंग किंवा त्यांच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये डिटेल जी आहे ती मिळू शकते. तर ही होती महत्त्वाची अपडेट. आणखी तुमचे काही प्रश्न असतील, डाउट्स असतील तरी तुम्ही ते बिनधास्त कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकता आणि तुम्हाला जॉइनिंग मिळाली का नाही मिळाली, मेसेज आला किंवा नाही आला, कॉन्ट्रॅक्टमध्ये काही अपडेट आली का नाही आली ते देखील कमेंटमध्ये कळवा.